मला वाटतं नशिबानच प्राप्त होतात अशा सुखाची प्राप्ती होते. ते सुख प्रत्यक्ष मला प्राप्त झालं. माझे जन्मदाते पिता रैवतमा त्यांनी ज्या दिवशी लग्नाचा खाट घातला तसं पाहिलं तर लग्न जरा उशिराच झालं, पण त्यांची इच्छा पूर्ण झाली बरं का. आणि माझ्या मनाप्रमाणे माझ्या सौभाग्याचे धनी द्वारकाधीश बलराम दादा ज्यांची ख्याती अलौकिक आणि त्रैलोक्यात गाजत्या अशा महान पराक्रमी पुरुषाची पती म्हणून प्राप्ती झाली. या जीवनाचं सार्थक झालं. खरं तर स्त्रियांच्या जीवनाला खऱ्या सुखाची प्राप्ती होते तेव्हाच. माझ्या पित्यांच्या संस्कारात लहानच मोठं व्हायचं आणि माया ममतीची बंधने तोडून एका कर्तबगार पुरुषाच्या जीवनात धर्मपत्नी म्हणून प्रवेश करायचा. मला ते प्राप्त झाले आणि त्या सुखात मी एवढे गर्व झाले, कारण एका कर्तबगार पुरुषाची भार्या होण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्याही पलीकडे जर विचार केला तर ज्याला पावित्र्य पावित्र्य म्हटलं जातं ते पावित्र्य शोधण्याची गरज नाही. प्रत्येक पुरुषाच्या 2 पावलात ते पावित्र्य सापडले आणि क्षणोक्षणी ते भाग्य मला त्या व्रताची पूर्णता करण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. अहो, आकाशात एक चंद्रमा होतो, सारे क्षितिजावर अमृताचं सिंचन करतो. तत्वत मी एवढे हा संसारात कळून गेले आहे की मला वाटतं माझ्यासारखी सुखी कुणीच नाही. दरबारात जर कामकाज आटोपल्यानंतर फारच आठवण होतं विश्रांती घ्यावी यापेक्षा. ज्या पुस्तकात माझी पावलं पडली ना, पण लक्ष मात्र त्यांच्या वाटेजवळच आहे. परमेश्वराच्या कृपेने मिळालेल्या सुखात मी क्षणभर घडून गेले, पण माझं कर्तव्य हात जोडून उभं जेव्हा राहिलं या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा मात्र अस्वस्थ व्हायला झालं. प्रीतीचं मंदिर उभारून त्या सौभाग्य देवतेची मी मूर्ती प्रस्थापित पण उदासीनता मात्र सारखी सतावणार. म्हणूनच म्हणते किती उदास जीवन
दशावतारांतील एक नामवंत कलावंत रैवती. अगं कसं आहे, माझ्या मते जबाबदारी असल्या कारणानं मनाला वाटेल तेव्हा येता येते. पण खरं सांगू तुला, आज चिंता करायचं कारण नाही. अगं त्या लग्नाच्या मागे जबाबदारी दिली तलवाराची आणि विश्रांती घेण्यात आली आहे. हे मात्र योग्य केलं. नाही तर त्याप्रमाणे ओंकार भक्त मात्र बरे केले. तुझ्या पित्याला दिलेले शब्द साकार करणे माझा प्रिय. ते बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही माझ्यासाठी काय केलं नाही? वाटेल ते केलंय. तरी माझ्यापेक्षा हजारो वर्षाचा अनुभव तुला असला तरी या युगाचा अनुभव मला आहे. बरोबर आहे. आणि बायकोला सुखी ठेवणं हे नवऱ्या नात्यानं प्रीत आहे. आणि ती जबाबदारी अगदी काटेकोरपणे तुम्ही पूर्ण करता यात शंकाच नाही. शंका नाही ना. मग खरं सांगू तुला, मला प्रथम असं वाटतंय अगोदर विश्रांती घ्यावी आणि त्यानंतर मग चर्चा. विश्रांती. हो. विश्रांती. याला श्रम झालंय. बरोबर. हे काय साधी सुधी गोष्ट आहे. अगं न्याय देवली असं होतं. हो. आणि ही सगळी जबाबदारी भाऊची असताना तुमच्याच माती. त्याला कळतच नाही जबाबदारी. आज बरं केला. जाणारच नाही तसाच राहू. उशिरा का असे ना, हा. जी जबाबदारी यापूर्वी द्यायला हवी होती ना, हो. ती आज दिली ना, तेही योग्य केलं. त्याशिवाय यांना खरं शांत कळणार नाही. बरोबर आहे. जबाबदारी म्हणजे काय हे मुळीच कळणार कळलं. जरुरी आहे. तुम्ही आता 18 दिवस विश्रांतीच घ्या. ठरलं काय ठरलं. काय जबाबदारी त्याच्या माती, हो, हो. विश्रांती आम्ही. आज इथं आहे. हो. इथं. मी माझं भाग्य समजते. हो. असं सुख यापूर्वी कधीच मिळालं नाही. इच्छा असून आता सुद्धा. 8 दिवस राहणार आहे ना. 8 दिवस हो. त्या पलीकडे त्याला सांगितलंच तसं. 8-15 दिवस झाले तरी काळजी करू नका तुम्ही. भाऊया तो किती वेळ राहतो त्याच्यावर आहे शेवटी. सगळ्याला आहे तो. तरी सुद्धा तुम्ही विश्वासानं जबाबदारी दिलात ना. हो. मग जबाबदारी देतेवेळी सगळ्या सूचना करूनच तुझ्या नाही, तुझ्या नाही. हा. आणि तुझ्या कुटुंबांवर हा. निद्रा करण्याची इच्छा आहे. हा. तुमची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. अहो, अशी इच्छा प्रदर्शित तुम्ही क्षणोक्षणी करत
मला आम्हा दोघांच्याही कलागुणाचा गौरव करू. एक नाट्यप्रेमी या नाट्यप्रेमी माझ्या कलागुणाचा गौरव करू. आम्हा दोघांच्याही कलागुणाचा गौरव करू. हे गोमुळ सगळं पाठवले आमच्या या संयुक्त दशाब्दा मंडळाचा त्या पारितोषिकाचा स्वीकार करू. येथील देवतेला वंदन करू. या बक्षिसाचा स्वीकार करू. द्वारकेपर्यंत बलरामाला हाक देणं महत्वाचं आहे. अरे हे बलरामा, अरे हे बलरामा. अरे हे बलिया. अगं कोणी हात देतोय की काय? हाच होतोय तो. है? हात? हो. असेल. कारण बऱ्याच दिवसांनी तुम्हाला गाठ झोप लागली ना, अशा गोष्टी व्हायच्या. कारण यापूर्वी तुम्ही कधी गेले? अरे हे बलिया. हे? बरोबर कुणीतरी हात देतोय. माहिती नाही तू? हा, हाय? यावेळी. हो. काय? स्वप्नात तर नाही ना तुम्ही? अगं नाही, मला ऐकू आलं झोपेत असते. अरे हे बलिया. ऐकलास? काय ऐकलं मी? एकेरी नावानो, ते अर्धवट नावानो. कुणीतरी हात देतोय जोरावर आणि मी गप्प बसू? बरोबर. काय? आता लक्षात आलं. काय लक्षात आलं? साधारण हा. तुम्हाला ओळखणारे व्यक्ती हा. सरळ नावाने हाक देतात. हा? आणि मला वाटतं तुमची ख्याती अर्धवट नाही. या! हे अर्धवट म्हणतात? अर्धवट पसरलेली दिसते. ठीक आहे? म्हणून तुमचं नाव हे असं या अर्धवट द्वारकेने येत असेल. फुकटची हे सांगू तुला. हा. अर्धवट नावाला दोनच व्यक्ती हात देऊ शकतात. कोण? एक आपला कट्टर वैरी, हा. दुसरी म्हणजे अगदी आपल्या जवळची व्यक्ती. जवळची. आता नेमकं कोण आहे पाहावं लागेल. हा. काय? जवळची म्हणून तर विचार केला ना. हो. तर तुमच्यासाठी सगळ्याच व्यक्ती जवळच्या आहेत. नाही, ते जरी असलं ना तरी काही नाती अगदी जवळची असतात. म्हणजे अरे तुझे गेल्यानंतर आपुलकी जास्त वाढते. होय, अशी व्यक्ती असतात. अशी व्यक्ती हाक पाहतो देते जवळची. पाहतो जरा. अरे कोण आहे बा? अरे सक्रिया तू. मित्र आहे. अगं, हा माझा मित्र आहे. मग? अरे, किती आनंद. भाऊजी नाही, इथं बसू का तिथं बसू? नाही, मित्र. हो, हो. थांबा, तुम्ही बोलत राहा. इंद्र घर बसवण्यापेक्षा त्याच्या खाण्यापिण्याचा जास्त सोय कसा करू? नाही विचारतोय भाऊजी नाही इथं बसू की तिथं बसू. हा? असं मार्गाचं आहे. आमचा इथं किंवा असं तिथं. म्हणजे विश्राम तिकडे. आमचा शिष्टाचाराचा हो. बरोबर. नाही, तुमचा शिष्टाचार चांगला आहे. आणि तुम्ही भाऊजी आमच्या काय नाही, जवळचेच आहात ना? भाऊजी आहे. मग. पण हा माझा मित्र म्हणतो. अगदी जवळचा. हो, जवळचा. हो, ये. चोराचा बंधू थोराचा. तुम्ही काय ऐकलं? ए, तू आणि मी जवळचे मित्र. पण थट्टा कुठं आणि किती करावी त्याला मर्यादा असते. अरे बायको आहे माझी इथं आणि नको नाही का बोलतोय. नाही गंमत केली, गंमत. काय गंमत? अरे, नाही. काय झालं काय? भाऊजी, बघा, कोण सांभाळून बोला हा. आता यापूर्वी यांना काय म्हणून काय म्हणलं? संबोधणार? काय म्हटलं? थोरच म्हटलं. ए, अ, अरे थट्टा नको ना करू. नाही अहो, थोर म्हटलं. तुमच्या डोळ्यांना पाणी लावतंय. हो म्हणजे मी चांगलं ऐकलंय. मला चांगलं ऐकू येत आहे. मी याला काही माझे बोलतोय. काय म्हणजे खोकं नाहीये. नाही, मी तुला म्हणतोय. हो, या तुमच्या मित्रांनी तुम्हाला काय म्हटलं? काय? चोर नाही, हा. चोर. अरे काय ऐकलं? पण काय नाही ऐकलं? तोंड सांभाळून बोला हा. नाही. मित्र प्रेम आहे मान्य. हो. पण आता ते या अक्षर तू उच्चारला त्याला काय अर्थ आहे? कुठे काय बोलावं कळतं तुला? जरा थांब. हा. अरे, मी
बाबा. काय माहिती? अल्लड होता, लहान होता, हा. दह्या दुधाची चोरी करायचा. त्यावेळी त्याला चोर म्हणायचे. अरे बेड्या, ते दिवस तुला एवढं बघा, आता केवढा मोठा आहे तो. आता काय चोरी करतो की काय? बरोबर आहे. त्याला म्हणते, दह्या दुधाची चोरी नाही, करतो. तुमचं बरोबर आहे. पहिल्याचे दिवस राहिल्याची आठवणी. हो, अलीकडे सगळं विसरले भाऊजी. आता चोरांचा सुस्वागत फार झालाय. नाही, यावर विश्वासच ठेवला नाही. इतरांचा होईल, हा. पण या माझ्या दोरके माझा विश्वास आहे. एकही माझा यादव चोरी करणार नाही. नाही, कोणाला दोष कोणाला देत नाही. मग चोर कुठे? समजत होतो. चोर गवळ्याचा चोर. कोण सांभाळून कोण? मित्र आहेत याचा अर्थ असा नव्हे. तू वाटेल ते बोलावं आणि मी ते ऐकून घ्यावं. मी उगाच बोलत नाही. मग मी पटवून दाखवण्यासाठी सर्व काही बोलत असतो. माझ्या कृष्णाला चोर म्हणतोय. अरे तुम्हाला हा? दुसऱ्याचा वैभव पाहत यांना नाही. तुमची आठवलेली नाही, नाही, ऐकूया तरी काय म्हणतोय. तुम्हाला म्हणजे हे खाणं आलं कुठून वहिनी तुम्हाला? जरा जपून ए, मी नाही तर खपून देणारा मुळीच नाही. तू माझं ऐकून घ्या आता. तुम्हाला माहिती आहे मी कसा आहे तो. काय रे? तुम्हाला चांगले असं वाटतंय. काय कमी आहे माझ्या कृष्णाला? पण तुझ्याजवळ येऊन धनाची वगैरे चोरी करे. काय चोरलं तुझं? नाही, नाही, अरे तो कुठेही असू दे. मी म्हणते त्याला कमी काय आहे? पण काय कमी आहे? काय कमी आहे दुसऱ्याचं वैभव त्याच्या निंदात ए! सलतंय. दुसऱ्याचं वैभव त्याला पाहत नाही. दुसऱ्याला कुणी मोठं म्हटलेलं त्याला सहन होत नाही. आमच्यापेक्षा मोठं वैभव तुझं आहे. काय आहे का आणि काय चोरलं त्यानं? काय? अरे, काय? असेल तुमची द्वारका. द्वारका म्हणजे ही सुवर्णाची हो, द्वारका. असेल. साधी पण सुद्धी माझ्या नाही. दारी प्रतिदिनी हा. अष्टभाग सुवर्ण येतंय. सोनं मिळतंय. आणि असं असताना कोणाचं लेकरं संतय. ए, ज्यानं आपल्या जीवनात सूर्यनारायणाची उपासना केली. तू मी स्वतः मग? कोणी भक्ती केली मी होय ना बाबा, तूच केली बरं. हो. काय झालं मग? मी सूर्यनारायणाची भक्ती केली. हा. सूर्यदेव प्रसन्न झाला हा. आणि प्रसन्न होऊन माझ्या इच्छेसाठी त्या माझ्या देवानं मला स्मंतपणे दिला गेला. त्याने कोण अष्टवार सुवर्ण मिळालं होतं. हा. हे तुझ्या बंधूला पावलं नाही. नाही. हो कुठे आहे बंधू? ए, माझ्या बंधूच्या माथी मी जबाबदारी दिली आहे. तो धर्माला नसता ती मात्र शंका नाही. आणि तुला प्रथम सांगतोय, त्याच्या नेत्रानं ते त्याला पाहता आलं नाही म्हणतोय. काय केलं त्यानं तुझं? मी करणार नाही, पण काय केलं? दरबारी जर असता तर त्याला तिथंच जा विचारला असता. काय? दरबार आहे आहे म्हणता का? बहुत मोठं सुख आहे. दरबारीच्या सगळ्या जबाबदारी यांनी त्यांच्या जवळ आहे. काय चालू म्हणून आहे? मी असं म्हणतोय, तू दरबारी नाही म्हणतो. तुझी चोरी काहीतरी त्यानं केली म्हणतोय. नेमकं काय चोरलं? काय काय चोरलं? अरे माझ्या जवळ अठरा श्रीमंत मनी चोर आहे. माझ्यापर्यंत तो गेला. पुढे, पुढे. काय झालं? ते म्हणते एवढे शंभर एवढंच असेल. ए, मणी म्हणजे आमच्या अरे काही नाही. एवढं सोनं आपल्या जवळ आहे. आमच्या जवळ सुवर्णाची द्वारका आणि तुला तो मणी चोरायला तो लागला. बरोबर. मणी पेट्याच्या पेट्या भरलेल्या आहे. तुमचं बरोबर आहे. हा. तुम्ही दोन्ही माणसं अशी काय? आहात. आपला तो वागा निघत तुमची सवयच आहे. अजूनही सत्य आपल्या अंगाशी आलं. काय केलं? या विश्वात रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आणि निस्वार्थी नातं मित्रप्रेम आहे. ते जर टिकायला हवं, उगाच माझ्या पित्यावर हात घेऊ नको. तुम्हाला हा यंत्राचा सत्य आहे. तर माझ्यापर्यंत त्याचा जन्म झाला. मला काय सांगतोय? यापर्यंत आला. माझ्यापर्यंत तो गेला. मग? मणी पाण्याच्या उद्देशाने गेला. हा. मी त्याला सांगितलं दुरून पहा. बरं. मग काय आलं? दुरून पाहत असताना मला जवळून पाहायचंय. दिसत हा. नाही त्याला. मी ठीक आहे, तुझं म्हणणं ऐकतोय. नाही. पुढे काय झालं? जवळून पाहण्याचं नाही. माझ्या हातात ते. हा. काय ते? असं हे मला कृष्णानं बोललं. हे कृष्णाचे उद्गार. बरं, पुढे काय झालं? आता देणारे नकार दर्शकता. हा. त्याचा मला संघर्ष झाला. हा. संघर्ष त्याला काय केलं माहिती काय केलं? काय केलं? काय शस्त्र ठेवलं जमत नव्हतं ना. हा. आणि जमत नव्हतं माझ्या. बरोबर, त्याला काय जमतं नाही तुला मला कळलं. त्याला जमत नसत्या कारण त्याला शस्त्र ठेवलं. आणि आणि जाता जाता म्हणाला काय म्हणाला? पाहून घे. हा. एक ना एक दिवस काय हा? घेऊन जाईल. अरे असं काय म्हटलं?
कसला तरी चालय. आजच्या मित्राची ताजा दूध खाली तुला आणि तर येतो. कसली मैत्री जीव घेतला मैत्रीला कशाला तुम्ही आग लावता मला कांदो पण हा चोर मला म्हणतोय तुम्ही चोर हा माझ्या कृष्णावर आळ घेतोय आणि तोच नंतर म्हणी माझ्या कृष्णाला चोरला. अरे माझा कृष्ण चोरी करेल का आणि नाराज चोरी करायची झाली भाऊजींना अशी वाईट सवय आहे सरळ सरळ चोरी करायला लागली. सोडूच नका स्वभाव असतो चोरी तू कधी जात नसतो हा पुन्हा तेल बोलतोय तू म्हणतोय इकडे या काय मगाशी समजावत होता की आणखी काही नाही त्याची वाईट सवय अलीकडे सोडली मी या अलीकडे नाही हा बोलतो ते मी ऐकून घेऊ पण यावर सुद्धा मार्ग आहे मार्ग आहे? किंवा भावाचे मित्र होत आहे की नाही आता एका मित्र बाजूला काय मार्ग आहे तुझा याच्यावर एकच मार्ग आहे काय? आता हा काय म्हणतो ते देव चोरी करणार नाही तुम्ही करणारच नाही तू दरबारी असता. काय तुम्ही करून करून चोरी म्हणायची कसती आमच्या जवळ मणी नाही कमी आहे मी तुझ्याच बाजूला आहे घाबरू नको. माझ्या बाजूने काय पर्याय काय यावर एकच आता हा म्हणतो आरोप करतोय ना देवावर अरे! तुम्ही देवाला इथं बोलवा आणि न्याय निवाडा करायला अधिकार लावा वैर! निर्णय येतात निर्णय येतात मी देवाला पाठवतो तुम्ही कोणी भांडण करू नका. तू या. तुझ्यावर माझा विश्वास नाही असं मी मुळीच म्हणणार सगळा विश्वास आमचा आहे पूर्ण विश्वास
तुझ्यावर मग जबाबदारी दिल्यापासून या क्षणापर्यंत तू दरबारातून कुठं जाणारच नाही माझा विश्वास. त्याला ओळखतो ओळखतो ना? ही ओळखी काय काय ओळखतोय? हट, हट. आता मी जे काही विचारे नीट सांगायचं. काय? इथं आणि या स्थळी हे केव्हा केव्हा असा प्रसंग येतो की दरबार सोडून कुठेही न्यायाधीशाला न्याय करावा लागतो परिस्थितीनुसार. म्हणून या माझ्या पत्नीच्या महाली मला हा निर्णय घ्यावा लागतो. त्याला ओळखतो हो. बर दरबार पुन्हा ओळखतो तुम्ही काय करता? कायचा जिवंत म्हणतो काय झाला मी काय म्हणतोय की हा म्हणजे यानं आळ घेतलाय तुझ्यावर. हो बोलतात. तू दरबारी त्याच्या शंका नाही बरोबर आहे. पण हा म्हणतोय तू याच्यापर्यंत गेला. याला म्हणाले सूर्यनारायणानं एक दिव्यमणी ग्रंथकमणी दिला होता. तो पाहण्याची तू इच्छा व्यक्त केली आणि इच्छा व्यक्त केल्यावर यानं तुला जवळून पाहायला दिलं. संघर्ष झाला, भांडण झाला, युद्धात रूपांतर आणि मग युद्धातून याला आव्हान करून तू आलात असं हा म्हणतोय. खरंय सांग थोडं सांग. खरं तेच बोल. हे! नाहीतर तुझ्या दादाची शपथ आहे. खरंय? ऐक हे, ऐक जरा आता. हे? कुणाबद्दल काही बोलतो न्याय देण्यासाठी तुम्ही इथं उभे राहिला. नाही लागणार माझा. कारण माझ्या बाबतीत इथं गुन्हा नोंदवला गेला हो की मी म्हणे त्याचा नमस्कारा तो म्हणी तोरण्याचं कार्य मी केलं. असं हा म्हणतोय. मी म्हणी तोरला नाही. हे? हे ऐक, ऐक. तुमची शपथ घेऊन थकतोय. वा. म्हणी तोरला नाही. खोटाचे कुठले कोण खोटा आहे ना? मान्य. मी जरा तोंड सांभाळ. तू जरा तोंड बंद ठेव आणि कानाने ऐक. ठीक आहे तू म्हणी तोरला नाही. तू याच्यापर्यंत गेला होता की दरबारी होता हे मला सांग. मी याच्यापर्यंत गेलो होतो. काय? नाही असं नाही याचं कारण होय. ज्यावेळी दरबारात मी होतो त्यावेळी वार्ता कळली गेली. दादा मी ऐकलं जगाला म्हणे हा तुमचा मित्र सांगत होता जगाचा देव मी आहे. एवढंच नव्हे तो बलराम कसला तो भिकारी. यावेळी वैयक्तिक नातं बाजूला ते जे काही घडलं ते सांग. जगाचा परमेश्वर मी हा हे म्हणे हा सांगत होता. बरोबर. आणि मला संदेश पाठवला गेला होय. की जगात मी नाव आहे सर्वांच्या इच्छा मी पूर्ण करतोय. म्हटलं एवढं काय झालं मिळवलं हे पाहण्यासाठी मी तिथे गेलो नाही. भाऊजी, भाऊजी. पहिली बरोबर आहे की नाही? यांना नको ते सुचलं. याचा दोष त्यांच्याजवळ. पण मला सांगा भाऊजी, ए! हे तुमचे दादा हो दादा आणि भाऊ आता नाही इथं न्याय चाललाय. मला सांग गेला होता गेलो होतो. ह्याच्या डोळ्याची पाणी आली. हे खोटारडे आहे, ह्यावर तुमचा तरी विश्वास आहे का? दादा खोटार नाही. हं? खरंच दादा खोटार नाही. तुमचा विश्वास आहे का? माझा पूर्ण विश्वास दादावर आहे. कसला कसला? थांब ना. हे योग्य प्रकारे ते. हा. आणि मणी मागितला खरी मी मागितला मग दिला नाहीये कारण मला पाहायचं होतं ना. एवढं तर ठीक आहे. मी तर मला देव म्हणताय. अर्थात तो म्हणतोय की मी विश्वाचा देव म्हटल्यानं काय मिळवलंय हा. हे पाहण्यासाठी त्यानं माझ्याजवळ मागितलेला. हा. तो पाहण्यासाठी दिला नाही. मग जर दिला नाही तर मी काही जबरदस्ती केली नाही. मी तिथून बाहेर खबरदार. एका प्रश्नाचं उत्तर दे. जनतेला न्याय देण्याचं कार्य तुझ्या हाती दिलं. जनतेला न्याय देणं हे जरुरी होतं की माझ्या आज्ञेचं उल्लंघन करो याच्यापर्यंत जाणं जरुरी होतं. दादा त्याबद्दल मी तुमची एक राजा म्हणून क्षमाई मागेन. प्रेम ध्यानी ठेवा. जेवढा या द्वारकेचा न्यायाधीश म्हणून त्यावेळी तुमची जबाबदारी तुम्ही दिल्यावर बसलोय. सदावा अखिल विश्वाचा मी परमेश्वर आहे. या अखिलावतीला भूतलावर अवतीर्ण झालोय आणि म्हणून जर कुठेतरी दैवी तत्वाच्या बाबतीत या जगासमोर लोकांचे प्रदर्शन जर एखादी व्यक्ती मांडत असते तर ते पाहण्यासाठी जाणं एक देव म्हणून काय माझं समजलं तुझं? तुझ्या गाण्यानं माझ्या आज्ञेचं उल्लंघन
त्याची आज्ञा न घेता तुझा अधिकार त्या मण्यावर नसताना जर ती मणी मागितला देणं न देणं हा त्याच्या मर्जीचा प्रश्न असेल मी मान्य करतोय. तिनं त्याच्याशी संघर्ष केला पाहून घेईन हे तुझ्या शब्दात तरी ते शब्द खरे तर मी तो घेतला असता तर मी मान्य झालो बरोबर, बरोबर. जिथं मी तो मणी कवळ घेतला नाहीये तिथं हार मी कशावरून घ्यावा. म्हणून मान्य आहे. कारण जिथं गुन्हा घडतो तिथे न्यायदेवता जात नाही. न्यायदेवतेचे नेत्र असतात साक्षी आणि पुरावे आणि या क्षणाला जर ती गरज नसताना तिथं गेला याला आव्हान केलं अर्थात पुरावा आहे की चोरी तू मी चोरी केली नाही आणि जिथं मी चोरी केली नाही तिथं हा गुन्हा कृष्णाला मान्य नाहीये. मी न्याय देवता आहे. न्याय सर्वांना समान. यानं खूप जेव्हा न्याय घेतला ते सत्य ठरलं. आणि एकच ते नसे बंधूला बंधू म्हणणार नाही. दादा मी सुद्धा तुम्हाला सांगतोय माझ्याजवळ असता नक्की तुमचा स्वाधीन केला असता. जिथं म्हणे मी या कृष्णाजवळ नाहीये तिथं हा नको तो खोटं बोलायला मर्यादा असते. माझ्याशी खोट्यात करून तू तिथं गेला म्हणजे तू म्हणी चोरलाय तर म्हणी साथ दिला नसे. बंधूला बंधूला म्हणता शेवट आहे. मित्राची बाजू घेऊन स्वतःच्या बंधुबंधू तुम्ही अविश्वास दाखवत असाल तर कृष्ण सुद्धा स्वतः राहणार नाहीये. तत्वासाठी स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतः जे केलं ते खरं आहे फायदा नसताना तर नको तो खोटा तुम्ही माझ्यावर करत असाल तर या थांबवलाय. म्हणे कुठे म्हणे माझ्या मुखातून निघणारे शब्द आहेत. काय या कृष्णानं चोरी केली नाही. हा? आणि चोरी केली नसताना सुद्धा तुम्ही आळमाथ्यावर घेतला. याच्या शब्दावर विश्वास ठेवून केवळ विश्वास नाही तू तसा वागला म्हणूनच तुम्हाला बंधू दाखवणार. काय
मी चोर म्हणून तुम्ही पाहिलात कारण याच्या सांगण्यावरून मग कृष्णाच्या मुखातून निघणारे शब्द ऐका होय या क्षणी घेतला निर्णय या अखिल द्वारकेचा कृष्ण करूया द्वारकेतून धावतोय द्वारकेत पुन्हा एवढ्यात नाही येणार केव्हाही नाही यायचा. अहो, नको असा निर्णय घेऊ नका. जया सत्यजितानं माझ्यावर चोरीचा आळ घेतला मी ठामपणे सांगतो मी चोरी केलीच नाही पण तुम्हाला पटवून दाखवायचंय मग मी चोर नाहीये आणि तो मणी कुठे येतो शोध घेईन आणि ज्या दिवशी तो शोध लागेल त्या दिवशी हा कृष्ण पुन्हा या आणखी करा. त्यांच्यासारखे आणखी मित्र गोळा करा. ऐकून घ्या. याला माहीत असल्याशिवाय सोडण्यासाठी गेलाय. भाऊजी तिथं ठेवलाय कुठं गेलाय? तुम्ही म्हणता तसं नाही. फक्त काय दाखवायचं गेलाय त्यानं. थोडा तरी विचार करा. आता या तुमच्या मित्रापर्यंत भाऊजी गेले बरोबर आहे. अगं विरोध केला कशासाठी तेव्हा एक न्याय देवता होतो स्वाभिमानासाठी. पण आता माझ्यातील ज्येष्ठ भ्राता जागृत झाला वाईट झालं. तुझ्यामुळं वाईट झालं पण एक लक्षात ठेव तुझा तुझा कुठे माझा कृष्ण मणी कुठेही कुणाजवळ येतो दे हा. तो इथं आणल्याशिवाय राहणार नाही मग तुला बोलवे तुमचा निर्णय नको. तुमचा निर्णय नको. भाऊजी नाही तुमचा निर्णय नको आणि माझा निर्णय जरा ऐकून घ्या. तुझा तुमच्याजवळ काही कमी आहे? कशाला तुम्ही म्हणले पंक्तीच्या पंक्ती बसताय. मग काय झालं? सर्व काही पाहिलंय आणि त्यातल्या त्यात 8-15 दिवस तू जाणार आणि मिळाल्याशिवाय आणि हा इथं मणी घेऊन आल्याशिवाय मी इथून हालणार नाही. आता हालणे नाही ना. आवाज मोठा. अरे तुझा एक मणी तुला सांभाळता आला नाही हो. हं. हे जरा हे संकटच नाही हो. चोरीचा आळ त्याने घेतलाय हो. अर्थात या क्षणाला तरी आपल्या इमरतीला कलंक लागू नये म्हणून त्याचं ऐकलं पाहिजे मी काय म्हणते, हा. यांना घालूनच द्या. नाहीतर आणखी काहीतरी दुसरा प्रमाण खरी. अरे हा बोंबाला फिरेल माझ्या नावानं आता काय ओरडतोय ते थोडं आहे? चल, चल, चल. हो, भाऊजी किती दिवस राहणार? जोपर्यंत मणी माझ्यापर्यंत येत नाही. ठीक. महिला दशोत्तर सातेरी महिला दशोत्तर नाट्यमंडळ या मंडळातील एक अष्टपैलू कलाकार आमचे पप्पू यांची कन्या दीक्षा मला इथकडून माझ्या आणि कृष्णाची भूमिका करणारे आमचे बंधू उदय राणे कोणसकर आम्हा दोघांतरी लाख म्हणून 200 रुपयाचं पडत केले दीक्षा महान हिच्या सर्व इच्छा आकांक्षा देव गणपती गजानन पूर्ण करो एका कलाकारानं बक्षीस दिले आशीर्वाद समजून आम्ही स्वीकार करत आहोत धन्यवाद भाऊजी जेवढे दिवस तुम्ही राहणार तेवढेच वस्तू मिळून गप्प राहायचं. हॉटेल ओंकार जयेश खबर यांनी संगीत साथी सहित आम्हा सर्व कलाकारांच्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी 1000 रुपयाचा पडून केले हॉटेल ओंकार अमन यांच्या आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाला काय म्हणाला? जेवढे दिवस तुम्ही राहणार ना तोंड मिटून गप्प बसून राहा. तुमच्या हाती मला मान्य. हवं तर आम्ही तुझं सर्व काही करतो काय ते? समई वगैरे ठेवायला मान्य करतो कशाला माहितीये मला बोंब मारत आमच्या मणी मिळणं मंदिराची भाषा करता. तुम्हाला केव्हा पोहोचून काही सांगा. तुम्हाला भाऊजी आवाज नको. माझ्या भाऊजींवर आमचा पूर्ण विश्वास आहे. होय. समजलं ना? आवाजी, चला चला तयारी. तयारी आता तुझीच करायची होय, येऊ दे. या पुढे मात्र या पुढेच्या भोवतालचा परिसर आणि तो परिसर पाहताना असं वाटू लागलं त्या विश्वस्ताच्या विश्व काव्यातील
शांत रसाचा कोणत्या सारखा प्रत्येक जणीला सभोवताली असलेले पशुपक्षी आणि यांच्याकडे पाहता क्षणी ते प्रफुल्लित वातावरण पाहतं आणि पुरेशा या गुहेमध्ये आकर्षित त्या क्षणाची आठवण होता माझं मन एवढं बसलं आणि माझं एक विचार म्हणून काय झालं हा दैनित्यमानाचा म्हणे त्या मण्याजवळ एक सारखं कसं टकमक 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 पाहत राहावंसं वाटतंय आणि या मण्याचा प्रकार या संपूर्ण गुहेत कसा पसरलाय पाहला खरंच आनंद झाला आवडलं अर्थात म्हणजे मी तुम्हाला ते म्हटलं होतं अद्यापर्यंत केवळ पाहिलं नाही आणि यापुढे पाहण्याचा प्रसंग येणार नाही असं एखादा नाविन्य खरंच आनंद वाटला या विश्वाच्या ठिकाणी असं नाविन्य कुणाजवळ नाही. हे नाविन्य तुझ्याजवळ आहे. माझ्यासाठी हे तुझ्या कंठा शोभून दिसते. मग पहा, चिंता करू नकोस. या गुहेच्या स्वरावर मी आहे. या नाविन्याबरोबर माझ्या मनाच्या समाधानासाठी अद्यापर्यंत पाहिलं नाही यापुढे पाहण्याचा प्रसंग येणार नाही एवढं हे नाविन्य एवढा आनंद झाला म्हणून सांगतो आणि त्यात एक विचार वाला आनंदाची ती काय
माझं नाव जाबवंती आहे. जाबवंती. रुद्रा नेवाळकर या मालिकेने माझ्या कलागुणाचा गौरवपणे 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्याचप्रमाणे युवा दानवार वामन सामंत राहणार कोणची याकडून आमच्या हार्मोनियम संदीप कुलस्कर यांच्याही कलागुणाचा गौरवपणे पारितोषिक दिलंय. याचा स्वीकार करतो. नाव जाबवंत यांची कन्या. जामुवंत यांची कन्या. पण मी एक विचारू शकते. आपला जो पाहता क्षणी एक नवचैतन्याचे भान झाला. आपलं नाव हे नवचैतन्य तुझ्या समोर उभं राहिलंय. द्वारकेच्या ठिकाणी ज्याचं वास्तव्य तो गोपाल कृष्ण तुझ्या समोर. काय? गोपाल कृष्ण पण द्वारकेचा त्याग केला आणि शोध घेण्यासाठी ज्या मनाच्या शोधाचा बाहेर पडण्यापर्यंत माझं येणं झालंय. कारण काय घडलंय आज या क्रमण करत असताना मनाच्या शोधासाठी तुमचा अपमान झाला. आणि तो मणी या कृष्णाला हवाय. हा म्हणे जामुवंती दे. कारण या मनाला माझ्यावर आलेलं तो आळा दूर करायचा. काय ते? हा म्हणी तसा देणार नाही. कारण हा म्हणी जो आहे ना, हा म्हणी माझ्या बाबाने माझ्यासाठी अद्यापर्यंत केव्हा पाहिलं नाही. यापुढे पाहण्याचा प्रसंगच येणार नाही असं नाविन्य म्हणून माझ्यासाठी आणून दिलं. हे नाविन्य म्हणून मी तुला शब्द देतोय. याच्यापेक्षा वेगळी नाविन्य तुला आणून मी देईन. सांगत मला गरज काय म्हणायची आहे. त्या म्हणायची आणि तो म्हणे जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी पुन्हा मागे जाऊ शकत नाहीये. असं आहे. नितांत गरज आहे. हा जर म्हणी जर हवा असेल ना, हा? तर मी जसं सांगेन तसं ऐकावं लागेल. तू सांगशील त्याप्रमाणे हो. त्याप्रमाणे मी वागलं तर हा म्हणे देणार. असं काय वागावं लागणार आहे. ऐकायचंय. काय वागावं लागणार आहे. ऐकायचंय. तुला रातचा गडी, चंद्राचा गडी. एकच
टर्निंग पट्टी माझ्या म्हणजे जाग आली. काय करताय? काय झालं? काय झालं? बोलू नकोस बाई बाई काय झालं? मनुष्याचा वास पण मला सांगा, इथं कोण येणार? मनुष्य कोणी नाही. इथं कोण येतंय का मला? हा? मनुष्याचा वास हा? तुझ्या सर्वांगाला येतोय. मला सांग, मला खात्री करायची आहे. इकडे पहा, इकडे पहा. त्यामुळे ते गेला का गं? गप्प राहा. काय गं? कुठं? कुणाशी बोलते? एकटीच बोलते. काय रे? त्या मनाशी बोलते, मनाशी. मला इकडून वास येतोय. मनुष्याचा वास. मनुष्याचा वास. तुम्ही नाटक शिकव. आमचे व्यवसाय बंधू आदरणीय रोशन शिरोडकर, एक देशाचे कलावंत, आमचे आदरणीय परममित्र यांनी आता ते गाणं म्हटलं, त्या गाण्यासाठी लागणारं पारितोषिक आलंय. त्यांचे आभार मानून या पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार करते आणि त्यांच्या गुन्हा सुख सौख्य शांती लाभेल अशी विशेष प्रार्थना करते. कुठं काय? हे काय? ना. तुझं काय नाही. होय होय काय? तू चुकले. हा कोण आहे? मनुष्याचा वास आला ना? खरं बोलतो ना? कोण? यात नाही? चला आता! काय म्हणाला? तू बोलविलं? या तू बोलविलं! या! काय? म्हणे तो मी तुला होता तुला म्हणूनच सांगतोय ना, मी बोट तिच्याकडे नाही, त्या मण्याकडे दाखवतो. म्हणजे या मण्यासाठी तू इथं आलाय. आणि मी इथं कसं आलो याचं कारणही आहे. काय? मी जो इथं आलोय तेवढं कारण तूही आहे, कसं ते ऐकती सांगतोय. मी मला या मण्याची गरज आहे आणि तो मणी मिळवण्यासाठी मी माझ्या स्वस्थानाचा त्याग करत बाहेर पडले शोधासाठी. शोधत असताना काय घडलं ते त्या माणसाचा प्रयत्न दिसलं. काही अंतरावर पुढे गेलो तर एक सिंह मारला गेला आणि ज्या ठिकाणी सिंह मारला गेला तिथून उमटलेले ठसे मला दिसले. त्या ठशाच्या अनुरोधानं इथपर्यंत आलो. आता ते ओळखले, हे ठसे तुझे धोरले म्हणून तुझ्यामुळे मी इथं. मग ऐक, माझ्या मुळात तू इथं आलाय. पण एक गोष्ट विसरतोय, त्या मनुष्याला मी ठार केलं नाही. त्या मनुष्याला त्या व्याघ्रानं ठार केलं. त्या व्याघ्राच्या मुखात हा मणी मला सापडलाय. या विश्वाच्या ठिकाणी हे नाविन्य आहे. ते नाविन्य माझ्या मायेच्या कंठात शोभून दिसत.
हा पोरखेळ झाला शस्त्र युद्ध घाबरलो नाही तुला मी घाबरणार मुली घाबरत नाही आणि तुला तर घाबरणार नाही तुला मारणार पण असा मारणार या विश्वाच्या ठिकाणी इतिहास घडला पाहिजे शक्ती सामर्थ्यानं माझ्याशी संघर्ष केला आज गतधैर्य झालास तरी पण मी संधी देतोय मोठमोठ्या वर्धना करत होता मग सांग तुझा कोण तर प्रात बोलावे या प्रसंगी कोण आहे तुझा सहाय्य करता संधी दिलीस चुकलास म्हणजे आहे कोण आहे माझा राघव कोण श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय
तुझा देव तुला दिसला. क्षणात पुन्हा माझ्याकडे पाहिल्यावर म्हणतेस की मी तुझा देव आहे. असं कसं? हे राघवा आठवण हे माझ्या देवाच्या देवा कन्या झाला जामवंत. अरे ज्या सातव्या अवतारात प्रभू राम म्हणून जन्माला आला तो देव निजधामाला गेला. अरे तो तर तुझा देव म्हणजे या आठव्या अवतारातील देव गोपाल कृष्ण होय. म्हणजे अरे देवा राम तोची कृष्ण आणि कृष्ण तोची राम. म्हणजे देवा सातवा तो आठवा हो आणि आठवा बुडवा तो सातवा. म्हणजे हे मी का केलं? का केलं? त्याला कारणही तू आहे. आठव त्या सातव्या अवतारात तू सहाय्य मला केलं. एवढं सवय तर स्वतः ते पराक्रम त्या पराक्रमावर मला सहाय्यभूत झाला. पण अखेर तुझ्या मुखातूनच शब्द बाहेर पडले होते ना, आठवतात ना? होय देवा की देवा माझ्या ज्येष्ठाला सामर्थ्य आहे. माझ्या कन्यूचा शमन करणारा शास्ता हवाय. होय देवा आणि त्यावेळी तुला शब्द दिला होता की तुझ्याकडनं शमन करण्यासाठी शास्ता पुढच्या अवतारी मिळेल. अरे म्हणूनच देवा नाट्य अरे माझ्या कन्यूचा शमन व्हावं म्हणून माझा देव माझा राम आपल्या अवतारानंतर देवा धन्य झालो देवा. धन्य तू झाला तर मला सांग की तुझा देव हे तुला कळलंय. हा. सांग रे. काय देव? तर देवाच्या चारित्र्याला कलंक लागला. नाही नाही तुझ्या सामर्थ्याबद्दल. पण तुझं मला सहाय्य हवं तर का माहित आहे का? अरे हा जो म्हणे तुझ्या कन्येजवळ तू दिला या म्हण्याचा आळ माझ्यावर आलाय की मी म्हणे याची चोरी केली. आणि त्यावेळी माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले मी चोर नाही. हे दादा तुम्हाला भरल्या दरबारात मी पंडित दाखवणार. तू थोर आहेस. होय ना? मग आता मी जर थोर हे जगाला कळलं पाहिजे देवा. तर त्या न्याय दरबारात तुमची उपस्थिती हवी. माझा मी साक्षीदार नक्की. चिंता करू नको माझ्या मंत्री मग त्याला नकोय. हे देवा काय ते? हे बरं झालं काय ते? गडबडीत विसरणार होतो. काय ग नाटेश हो. नक्कीच तुझ्यावर चोरीचा आळ आहे मी दूर करेन. मग? चिंता करू नकोस. पण देवा हा. माझी एक अट आहे. हो? हो यासाठी अड आहे तुझी? काय अशी अड आहे? मी तिथपर्यंत येईल हा. तो मनी पण तुला देईल. हम्म. पण देवा काय? या माझ्या पुढे हा. मी आणि माझी बाळ जामवंती हा. दोघे हा. अन्य कुणी नाही हम्म. तर येण्याची हिंमत करत नाही. हा. तू आलास हो. नकळत का होईना माझ्या बाळेच्या सर्वांगाला तुझा स्पर्श झाला. होय ना देवा? हो. होय ना? मग देवा माझी अट कोणती असेल? हा. माझ्या बाळेचा स्वीकार न करावा. ही अड आहे. होय. नक्की पूर्ण. काय? आता नाही. आता नाही. आता नाही. मग केव्हा? तो माझ्यावर आळ आलाय. तो जेव्हा आळ दूर होईल त्याच्यानंतर ही इच्छा पूर्ण होईल. हे हा माझा शब्द आहे. देवा शब्द तुझा आला. शब्द. विडंबना नको. काय मोठी चिंता. रेवती. काय चिंता? हे? माझी काय? काय नाव काय? सत्यभामा. वा, वा, वा. बरोबरच तोच घेत आहे. अरे येणार आहे. घाबरू नको तू. काय झालं माहिती आहे का? हं. जोपर्यंत मणी मिळत नाही म्हणायला म्हणतोय. नारळपुडी माझा मणी. तू अजून आहेस म्हणजे हागेला असं वाटतं. यांना सांगते तुम्ही मणी मणी करू नका. आपल्या जवळ आहे ते देते. नको. देतात ते
लावा दुसऱ्याचं कशाला? आम्ही दुसऱ्याचं काही घेतच नाही. धरला पाहिजे. पण एक चिंता आहे रे बाबा. चालत नाही. अरे प्रतिज्ञा करून माझा बंधू गेला पण आलाच नाही. नमस्कार चमत्कार मंत्र. तू म्हणाला होतास हो मणी घेईन तेव्हा येईल. आणि म्हणूनच तर मी पुन्हा आलोय ना. दे, 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 दे. दाखव ना. बस देणार. पुढे लवकर खा. पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पुरावा. काही कशाला होय, पुराव्यानिशी मला मणी धावायला काय पुरावा धावत तरी तयार होता. हो. तो त्यांच्या दरबारात कळलं पाहिजे. कोण घे? आणि ही जनावरं तुम्ही म्हणता तेव्हा मी इथं का आणलं? तो मणी कुठे होता हे तर सर्वांना कळलं पाहिजे. तर पुराव्यानिशी मी का आलोय? तो मणी यांच्याजवळ आहे. काय म्हणतो? यांच्याने घ्या. हे, हे, इकडे. अरे काय आहे? मणी, मणी. अरे थांब. हा तुझा मणी आहे. जातो. पटलं तुला? हो. यांच्याजवळ बसा. ही कोण? द्वारकाधीश ऐक. आमच्या जवळ कसा पिसा ठेवायचा तुम्हाला ओळखताय ओळखतो कोण? यांच्या बाजूनं सारं काही मला सांगितलं बरं काय 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 तुझ्याजवळ बसा. माझ्या देवावर चोरीचा आळ होता अरे नाईला नसतो. ऐका खंडोबा अशा अरण्यात प्रवेश केला होय. एका मनुष्याचं प्रेत मला सापडलं मनुष्याचा प्रयत्न. होय पण मनुष्याच्या पावलाचे ठसे हं. तिथंच व्याघ्राच्या पावलाचे ठसे मला दिसून होय. आले. मी तिथपर्यंत गेलो हं. पाहतो तर का काय पाहिलं? तो व्याघ्र त्या मनुष्याला मारतोय. हो त्या व्याघ्राचं आणि माझं तुंब अशा प्रकारचं युद्ध काय झालं. म्हणतो काय? हो बरं मग? आणि त्या काय काय ऐकतं? पटत नाही. पटत नाही. पटत नाही हो. नाही, तू जागेवर बस. हे कुठे आणि भावजीचा मणी कुठे अरे बाबा, मणी इथे. द्वारकाधीश हं. त्या व्याघ्राच्या मुखात हं. हा मणी मला सापडलं. व्याघ्राच्या मुखात हा मणी सापडला. अरे कृष्णा हा जरा यक्ष प्रश्न आहे. मान्य करतो हा मणी घ्यायचा का यानं ओळखला. अरे पण व्याघ्राच्या मुखात मणी तो याला सापडला. प्रेम का मानवाचं काय कळेल असं झालं ना आता. तू प्रेत कुणाचं देवा? तू पाहिलंच ते का? हं. पण या मळ्यापर्यंत मी गेलो याचं कारणच तसं होतं कारण ज्यावेळी या द्वारकेतून मी बाहेर पडलो हं. शोध घेत असताना ते प्रेत मानवाचं हो. होतं. ते दुसरा तिसरा कुणी नव्हे. कोण होता? याचा बंधू प्रसेन. माझा बंधू गेला रे. बाबा रे. आता काय कर? ते कुणाच्या हातात आहे? ऐका. नंतर आता तो गेला. उद्या तू जाशील. भाऊजी जाऊ देतो काय झालं? माझा भाऊ गेलाय. नशिबाचा गेला तो गेला. तुमचा कुणीतरी गेला तर तुम्हाला कळलं. अरे प्रश्न तुझ्या मनात आहे. म्हणजे दादा मणी हवा आणि आवा भाऊ गेला प्रसेन तर काय? प्रेत याचाच अर्थ हा. जो म्हणी नक्कीच प्रसन्न नेला हे, म्हणजे जबाबदार कोण? तुझ्या बंधूला माहित होतं म्हण्याबद्दल. त्याने तुझ्याजवळ चौकशी केली होती. चौकशी वगैरे. फक्त त्याने विचारलं होतं. काय तू काय मी सांगितलं? सहज बोलून मोकळं झालो. याला सांगितलं मी त्याला सांगून मोकळा झालो. काय? काय सांगितलं देव जागा स्टेशनकडे. दादा कुठे आहे? चांगलं काम आहे. फिरून पहा म्हणून सांगितलं होतं. याचा अर्थ याच्या बंधूने तो तोड. बरोबर ना?
माझ्या कृष्णानं नाही. दुर्दैवानं तुझा तो गेला भाऊ. तो जाऊ दे, तू एकटा आहेत ना पुढे. बर, आता तरी तुला कळलं की माझा कृष्ण निर्दोष आहे. तेव्हा कृष्णा तो मणी त्याचा आणि याला बरेच दिवस इथे झाले. हा मार्ग सरळ जातो. तुमचा म्हणे घ्या. ए देवा राहुलजी, यांना देणार नाही मी. हा? यांना पण देणार नाही, यांना हा? पण ते आम्हाला नको, काही गरजही नाही. गरज नाही. नको, नको. आमच्या जवळ- अरे त्याचा त्याला द्यायचंय. हो, मी ना नाही. अरे, हा मणी मी तेव्हाच देईन माझी ज्यावेळी अट पूर्ण होईल. अरे, अट आहे अट. काय काय ऐकूया. हे ऐकूया. होय, बोलू नका. हो, ऐकूया. झालं बघ. अटीला काय? आपल्याजवळ काय कमी आहे? मा, काय? द्वारकाधीश, जनावरं सुद्धा अटी घालवलं. काय काय? अजून. मामा तुझा मणी हवा. तू अंगावर येऊ नको, भीती वाटते. द्वारकाधीश, हा. अट कोणती असेल? कोणती? हा मणी जर का तुम्हाला हवा असेल जसा याचा भाऊ मेला तसा याला मारूया. हे कळतंय? येत नाही. सुंदर. आणि ऐकून घ्या, ही माझी बाळ जामवंती, हा, मग? तुमचा बंधू, माझा देव असतो. हा. माझ्या जामवंतीचा विवाह तुमच्या बंधूशी होऊन द्या. मारून टाक. अरे, जनावराची जनावरांची ज्यावेळी तेव्हा ठेवली गेली त्यावेळी मी मान्य केली, पण हा. त्यावेळी नाही. हो. आता सांगतोय, तुम्ही जर सांगत असाल तर मी तयार आहे. नाही म्हणा, नाही म्हणा. हो या. हो या. ऐश्वर्याच्या परिवाराला लग्न करणार. थोड्या मोठ्याने काही हे करतो. जगात चोर म्हणण्यापेक्षा हे बरं आहे. होय, होय, माझं जमाना आहे ना, मान्य. मान्य मान्य. देवा, मान्य नक्की दादाच्या शब्दाच्या बाहेर मी नाही. मग मान्य असेल. वा. हे. तुला जरा खात्री कर. तुझा पाणी आहे ना. थोडीशी सिद्धता केलेली आहे. सांभाळून घे. कळलं? काय राहता? हे भगवंत, हे जगाच्या सृष्टीच्या नियंत्या परमेश्वरा, या मण्यामुळे मला क्षणभर अहंकार झाला. मी कुणीतरी श्रीमंत आहे, आज धमात मी राहिलो. या देवतेला मी ओळखू शकलो नाही. बरं मग? तेव्हा हा सांभाळण्याची ताकद माझ्यात नाही. तेव्हा एकच मला विनंती करायची, देवा, हा मणी तुझा तो मी दे, पण त्याचबरोबर माझी कन्या सत्य मामा हिचा तू स्वीकार करावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. हाताला काय? हा श्रीमंत म्हणे आपल्याला देण्यासाठी सत्य. त्यावेळी मी तुला सांगितलं होतं या गोष्टीची आठवण, कारण स्वतः तू देव समजत होता. देव काय, काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात. न बोलता त्याच्या आठवणी करून देणं हे खरं नाट्य आहे. म्हणूनच त्यावेळी मी तुला सांगितलं होतं, दैनिकत्व सांभाळत असताना अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आज तुला जाणीव झाली, केंद्रीय वैभव असला तरी मी सांभाळू शकत नाही, म्हणून तो मी सांभाळावा. हे सांभाळण्याची जबाबदारी मी घेईन, पण ती तू ठेवलीस ती सुद्धा मान्य करेन. पण केव्हा दादांनी होय म्हटलं की मी तयार. अरे मी काय तयार होऊ? भाऊजी, कुणाला तयारी करायला मी असताना नाही हो, अरे एकच पुरे. कृष्णाला देऊ इच्छित आहे. असं? त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे. अंगण म्हणून म्हणी दे. बघा. हा? हो. हा? हो या. वेळ नको. हो या. बोलायचं तुम्ही. तिथे पाय पुढे वा. मंजिरी खोत याच कडून आमचे सत्यभामाची भूमिका साकारणारे कलाकार अक्षर देत नाही. यांच्या जरी 100 रुपयाचा बाजू केलेला आहे. मंजिरी खोत हे आभार मानतो. त्याचप्रमाणे जयदत्तवशी सुधीरजी केलेकर यांच्या स्मरणात बाळा कुंभार, आमचे मित्र बाळा कुंभार यांनी कोंकणीचं पाठवले.
तुम्हा सर्वांना नमस्कार करून उदयेश्वराला विनंती करेन की त्यांच्या आत्म्यास चिर शांती राहो, चिर शांती राहो, चिर शांती. बर ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. मग त्याला या क्षणी बोललेले शब्द पूर्ण करण्यासाठी साक्षात या लवळातही आगमन झालेलं आहे. आणि हा योगायोग जाणून हे शुभ कार्यामध्ये बोलल्या शब्दाप्रमाणे याचा स्वीकार करण्यासाठी मी तत्पर आहे. अरे वा वा वा, आला विलंब कशाला? आते आते, मग पुढे काय ते झाले. शुभमंगल. गोड खाण्याशिवाय कुणी राहू नका. खाण्यानंतर अगदी आनंदी आनंद आहे. दोन मित्रातील वैरत्व मिटलं. एक म्हणता दोन बायका माझ्या कृष्णाला आता इथं प्राप्त झाल्या. तेव्हा हा आनंदोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. हा. माझ्या देवाची दोन दोन नदी. हो बरोबर आहे. आणि म्हणूनच पण एकाच वेळी हा एकाच वेळी बरं. या दोघांचे आनंद आनंद. अरे खरं आणि म्हणूनच या आनंदाच्या प्रीत्यर्थ काय म्हणलंय? संगीताची कोण संगीत? हे? तुले भेटत तर नाही संगीत नाव आहे. नाही आमची नाही हे संगीत काय संगीत काय? झालं संगीता संगीताची माहिती होऊन जाते. हे दूर जायला हवं. इथं आता ताबडतोब. अरे आहे ना आपला हा. आला. परमेश्वराच्या नावात बोलायचं असतं. बरोबर? त्रैलोक्यात भ्रमण. आता इथं आनंदी आनंद आहे. या आनंदोत्सवानिमित्त एक सुंदर गायन काव्यमान काल दादा कोण मी? आलो. कोण मी? सुरेखा बनला. हो दादा, देव समेत गाणारा नारद मी. बरं मग आलो. या जनावरांच्या समोर माझ्या गायनाचा अर्थ तरी याला समजेल. दादा हा मला बोललेली सदा औषध. अरे ऐक माझं. अरे का रे का? एकदा हो. याला समजणार तरी. म्हणणार म्हणजे दारात पडलं काय तो? हो, दारात पडलं तरी का? किती नाही गाणार हो? नाही. इथे गाणार नाही. मुळीच नाही. माझं गाणार कुणीच नाही. तर करूया का? तुला करूया. एवढ्यासाठी तरी का? ए, तू गा ना. रडत तर आला, रडत होता. आता तरी गा. काय? मला वाटलं तुम्ही गायन करा. बरं, काय? हा गाणार नाही. नाही म्हणतोय तर जाऊ दे. गरज नाही. खरंच नाही. राहू तू दे. काय नाही. संगीताची मैत्री होणार. कशी गाव? माझी पाय जामवंती गाणार. अरे वा. तुला आलं, तुला आलं. काय झालं काय? माझी पाय जामवंती नाही. हा, पण पुढे काय? रात असल्यावेळी मला वाद्य वाजवा. वाद्य हो. आहे. माझ्याजवळ काही नाही. तुमच्याजवळ नाही हो. काय? ए, आता काय झालं? काय ते? चिपळी दे, चिपळी दे. त्याची काय? गरज नाही. मग? तंबुरा. नाही, नाही, विसरून आलो मी. हे काय लपवतोय? हे दिला जरा. दादा, काय? त्याची नको पाहिजे. अरे पण काय झालं त्यात? अहो, माझ्या तंबुऱ्याच्या तारा तोडून टाकल्या. घाबरू नको. सोन्याच्या तारा घालून मी देईन. तंबुरा दे. आपलं तुला काय कमी आहे? दादा, तुम्ही जबाबदारी घेता म्हणून मी हा जबाबदारी माझी. तारा तुटला तर सोन्याच्या घालून लागतील. हो. घाबरू नको. दे. दे रे. म्हणजे हे नाही तर तुला कोण ओळखत नाही. नवी आहे तू. आणि आता इथं ओळखून उपयोग नाही. तुला गाता येत नाही. दे. दे. हा. अरे, अरे वा. काय करता काय तुम्ही? नाही, तुमच्या तर होण्याच्या हव्या ना. बघा ना केवढ्या हव्या. गेलो होतो त्या. हा. वाद्य मिळालं. पण हे एकच आहे, सांभाळून रे बाबा. बघ, हा. वाद्य सुरात आहे की प्रथम पान. अरे वा. ते पण लावतो. सुलतान काय करतो? हा. हे वाद्य आहे. कसं वाजवतो? हे वाद्य सुरात नाही हे आहे. लावून दे. काय
अरे घे ना. तारा दिसला तर मी देईन. अरे तिथं गायन ऐकलं आणि आज शक्ती झाला. हा तंबुरा. जबाबदारी तुम्ही घेतली रे तू आहे ना. दे. दादा म्हणजे काहीच नाही. तंबुरा म्हणजे का? अरे एवढा कशाला?
म्हणणार नाही. अरे शंका आहे रे. दादा दादा याचं बंद झालं नाही, तुझं चालू झालं. अरे शंका आहे. अरे एवढाच हात तंबुरा मी आता सहज उचलला असता. हे नुसतंच जरा सुद्धा हल्ला पण नाही. अरे काय आहे? काय तुम्ही असं करा. नारद मुनी, ओ नारद मुनी, ओ नारद मुनी, तुम्ही विसरा. नारद मुनीला दुसरा देऊ. नारद मुनी काय रे? दुसरा नारद मुनी काय एकावर तुझं अवलंबून आहे. मुलीची गाडी आता चिकार तुम्ही तू माहित? मिळणार आहे. आता काय रे? काय घडलं ते अगोदर सांग. ऐकलं बाई. तर ज्यावेळी गायन चालू झालं हा. सगळे ते मंत्रमुग्ध झाले. हो हो. सर्वांना आनंद वाटू लागला. बरोबर. तर सर्वांना तुला काय ते आम्ही पाहिलं होतं तोंड वाकडं झालं होतं. तेवढं तिथं गायन चालू असताना आनंद सर्वांना झाला. हा. त्याहीपेक्षा अरे भूमीला एवढा आनंद झाला की आनंदाच्या भरात तिचं मुख करून उघडलं आणि ते उघडलं तेवढ्यात तो तंबुरा तिच्या मुखात गेला. घडलं काय? गायन बंद झालं. भूमीनं आपलं तोंड बंद केलं म्हणून तो तंबुरा अडकला. हे, तू जरा विचार कर ना. लग्न नक्की करणार ना? म्हणजे आता हत्या केला तेवढा बरं तुला काय तो विचार करूया. अरे लग्न झाल्यावर मग इथं गायन बंद झालं. का तर तुम्ही तिकडे राहिला तर ही वेळ आली. आता ही वेळ जी आली ती दूर होऊ शकते. कशी काय? याला पाहिजे. याला पाहिजे. तिच्या गायनानं ज्या भूमीनं आपलं मुख उघडलं हा. गायन बंद झाल्यावर बंद झालं. पण पुन्हा जर ते उघडलं पाहिजे तर तिच्यापेक्षा सवाई कुणीतरी गाणारा हवा. हवाई गाणारा. सवाई जर कुणी गाणारा असेल तर पुन्हा भूमी आपल्या मुखामध्ये प्रश्न मिटला. हे, गंडरे. हे, वरला. थांब रे. वरला. इकडे मी गाऊ शकतो. लाव कर. एवढी तरी कोण आहे? तर काय म्हणते? कोण आहे हा? माझ्याशिवाय कोण आहे अरे पण ही. तिकडे राहिला. आता माझ्या तंबुऱ्यासाठी मी गायन करणार. जरा मला समोर गाणार. हो तंबुऱ्यासाठी. तुमच्याजवळ पाहिलं नाही तुमच्याजवळ पाहिलं. बरं. नको नारद मुनी नको. मग तोंड उघडेल कोणी? सवाई गायन माझ्याशिवाय कोण करू शकतो देवा. हा माझा तंबुरा नेण्यासाठी मी बरं. स्वतः सवाई गायन. हो. काय गायन आहे, हा? बरं आहे. काय झालं रे? सवाई गायन. मग तो पाय कसा जातो त्याचा? नाही, नाही, बैठक चांगली आहे, पण काय हो. बघा तिकडे गाणारा. हा? दुरू, दुरू. मला काय विचारलंय? लाव, लाव. तंबोऱ्याची वाटत नाही त्यांचा. तंबुऱ्यासाठी. तंबोऱ्याची वाटत नाही त्यांचा. तंबुऱ्यासाठी. बरोबर, कळलं. हा. ठीक आहे.
अंगाई बोल काय मला काय ते कळलंच नाही. नाही म्हणजे हे कृष्णा हे, तुला दया नाहीये. हो ना तुम्ही याला विसराव दुसरा देऊया. आता तू काय चालू केलं काय सर्वजण झोपले याचा दरखत वेगळं आणि कसं? त्यांच्या कानाला किती बोल लागले याच्यापूर्वी तर तुझं गायन आणि एक बरं झालं आता कुणाला जर झोप लागत नसेल तर हे तिथं गायन दादा, मी सांगितलं ना, सवाई गाणं आणि तरच ती भूमी आपल्या मुखावर उघडू शकते. म्हणजे या अस्वलाच्या पोरीपेक्षा माझं गाणं सवाई झालं झालं नाही. आता एक काम कर. तुला जर तुझा तंबुरा हवा माझं गाणं बिलकुल कसं काय अरे एवढा मोठा देव सगळे गाणं बेसूर कसं झालं? सांगतो, सगळं सांगतो. पण त्या अगोदर हा जर तुला तंबुरा हवा तर एक पर्याय दे. काय देऊ? एक काम कर. तिनं गाणं म्हटल्यावर हा तंबुरा भूमीनं आपल्या मुखकमलात घेतला. गाणं तिथं बंद झालं. आता ती जर पुन्हा गाण्यासाठी तत्पर झाली तर तुम्ही पुन्हा उघडू शकते. एक काम कर. पत्नी आहे ना, सांग ना. हे नंतर ते नंतर बोलू. तंबुरा तुला हवा. माझं होय होय, माझा तंबुरा तुझा तंबुरा तुला जर हवा तर तिला तू सांग. तिला विनवणी कर. वेळ पडला तर ऐकलीच नाही तर दुसरा एक पर्याय सांगतो. तिथे पाय धर. तिथे पाय धर. काय धरू काय धर. अस्वलाच्या पोरीचे पाय मी धरू. तंबुरा नको असेल तर नको तंबुरा. तंबुरा काय झालं? होय होय दादा. दुसरा देऊ काय? माझे काय होते ते काय अरे काय आता वेळ तीच येणार. दुसरं गाणं म्हणतोय का? हो नको थांबावं दादा. हा, काय काय? दुसरं काय देऊया? विनंती केली देवाजवळ. अरे काय परिस्थिती आहे रे? अरे पाच तुझ्या गायनाला माझा तंबूर आवडत येत नाही. विनंती करतो माझा तंबूरा मला दे. हो थांबा. पुन्हा गायन करू वाटल्यास काय वाटल्यास पाय धरतो. हो थांबा थांबा. याची गरज नाही. नको म्हणते. हे बा. मी योग्यता मी जाणते. विनंती करतोय. असू द्या. हा, असू द्या. बरं, हा करता. कोणता पुण्याचा? पुन्हा मिळाला पळतोय. अरे, येईल मी. हा. पण पुन्हा हे माझा तंबूरा तुम्हाला दे. आता देऊ नका पण ये. नकोय. हे नीट घे आता. खरं ना, घेणार नाही ना. नाही येणार इकडे. आता आठवण करून देतो हे का घडलं ते. ज्यावेळी त्यानं ठेवली की आपल्या कन्येशी मी लग्न करावं. दादांना मी सांगितलं तुम्ही जर हो म्हणत असाल तर मी लग्नाला तयार आहे. मी मान्यता दिली. त्यावेळी तो काय म्हणून गेला काय? की मोठ्यानं काही केलं तरी गोष्ट बरोबर देव तणावाशी लग्न करतो. मग त्या तणावाची योग्यता काय आहे हे मला तुला पटवून दाखवायचं होतं. म्हणूनच हे सर्व नाट्य घडलं गेलं. म्हणजे याच्याला कधी कुणाला कमी लेखन आहे, दुसऱ्याला कमी लेखन हा फार मोठा गुण नाही. मला माझ्या गायनाचा अहंकार झाला. ते वस्वल
माझ्या मुलीबरोबर लग्न करणार म्हणून मी देशाने बोलून चुकलं माझं. याच्या पुढे तेव्हा मी कधीही अहंकार शाबास नाही. पण तेव्हा माझे एक प्रश्न आहे. कोणता प्रश्न? तू काही श्रीमंतपणाची चोरी केली नाही, पण आज त्या श्रीमंत होण्याची चोरीचा आळ तुझ्यावर आला. बरोबर आहे. कसं काय तू आणि तू आणि माझ्यावर आला येणारे कारण आहे. अरे कारण आहे तुझ्यावर चोरीचा काय काय करावं? बांधत असताना कोकणात ज्यावेळी मी वावरत असताना एक दिवस काय घडलं, काही गुरं घरी आली नाही. म्हणून त्याला शोधण्यासाठी कृष्ण बाहेर पडला. बरं. शोधत असता असता रात्र झाली आणि रात्र झाली असताना घडलं ते काय तर गाईच्या खुरामध्ये पाणी साचलं होतं. त्याच्यात मला चंद्राचं प्रतिबिंब दिसलं गेलं. ते प्रतिबिंब मी पाहिलं म्हणून माझ्यावर आला. आणि हा आळ येण्याचं कारण काय तर चंद्राला मिळालेला गणपतीचा शाप. तर ज्यावेळी गणपती आपल्या वाहनावर म्हणजे उंदरावर बसून मार्गक्रमण करत असताना उंदराचा पाय घसरला. गणपती नर्तकाला गेला. हे दृश्य पाहून त्यावेळी चंद्र त्याला हसला. त्यावेळी गणपतीने शाप दिला होता की तो तुझं मुखकमल पाहिल त्याच्या जीवनात क्लेश दुःख दारिद्र्य प्राप्त होईल. आणि तोच दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्दशीचा दिवस. म्हणूनच या जगतात त्या दिवशी चंद्राचं मुखकमल कुठेही पाहू नये. आणि जर ते पाहिलं असेल तर असे आळ प्रत्येक माणसाच्या जीवनात येणार. म्हणूनच तो आळ माझ्यावर आला. म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी कुणी लक्षात ठेवा रे बाबा. त्याचप्रमाणे मी महत्वही देतोय. कारण गणपतीचं व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी व्रत. हे व्रत जो जो माझा भाविक भक्तजन त्या गणपती गणपतीचा भक्त करेल तो उपवास पूर्ण करत असताना म्हणजे भोजन करत असताना तेव्हा करेल माहितीये का चंद्रदर्शन ज्यावेळी पाहिल त्याच्यानंतरच हा उपवास सोडला जाईल. म्हणजे प्रत्येक गणपती भक्त संकष्ट चतुर्दशी दिवशी भोजन करत ते केव्हा तर चंद्रदर्शन घेऊनच थोडे. अशा प्रकारे तो आशीर्वाद आणि तो सफाई त्याला मिळाला गेला. झालं ना समाधान म्हणजे शुभ झालं. सर्व नाट्यरसिकांची एकदा दिलगिरी व्यक्त करतो.